नमस्कार. आज आपण मसालेदार मस्त झणझणीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत. इथे आपण आमसूल, टोमॅटो किंवा लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर न करता चिकट न होणारी ही भेंडीची भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. भेंडी घेतानाच आपण मार्केटमधून कवळी भेंडी घ्यायची, म्हणजे भाजी छान तयार होते. मार्केटमधून भेंडी आणल्यानंतर आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेतलेली आहे. पाण्याचा 1 अंशसुद्धा ठेवायचा नाही, नाहीतर भाजी पूर्ण चिकट होते. तर इथे आपण कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण पसरट फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन छान गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला भेंडी छान भाजून घ्यायची आहे. इथे आपण तेलाचा वापर न करता भेंडी आपण फक्त परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला सतत भेंडी परतवून घ्यायची आहे. अशी भेंडी परतवून घेतली म्हणजे भाजी बिलकुल चिकट होत नाही. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. तर इथे आपल्याला भेंडी काळी करायची नाही आहेत, फक्त परतवून घ्यायची आहे. साधारण रंग बदलल्यानंतर भेंडी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. भाजून घेतलेली भेंडी आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याच फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम करून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. पाव चमचा जिरे. तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे, म्हणजे छान खमंग अशी भाजी तयार होते. तर इथे आता मोहरी आणि जिरे छान परतवून झालेलं आहे. इथे आपण एक मोठ्या कांद्याचा वापर करणार आहोत. बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. ही भाजी आमच्या गावी अशा पद्धतीने बनवली जाते. मी त्या पद्धतीने तुम्हाला इथे ही भाजी बनवून दाखवणार आहे. कांदा सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो. तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे. कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे. कांदा छान परतवून घ्यायचा, म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण 1.5 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे. तर इथे आता पावडर मसाले आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता कांद्यामध्ये पावडर मसाले छान परतवून झालेले आहेत. पावडर मसाले परतवून झाल्यानंतर इथे आपण भाजून घेतलेली भेंडी आहेत, ती आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. इथे आपण भेंडीमध्ये बिलकुल लिंबाचा रसाचा, टोमॅटोचा किंवा आमसुलाचा वापर न करता सुद्धा ही भेंडीची भाजी मस्त मोकळी आणि सुटसुटीत तयार होते. बिलकुल चिकट होत नाही. इथे आपण आता भेंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. भेंडीची भाजी बनवताना शक्यतो पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. तर इथे आता भेंडी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून झालेली आहेत. 2 ते 3 मिनटासाठी भेंडी आपण मसाल्यामध्ये परतवून घ्यायची. तर इथे आता भेंडी पाहू शकता बिलकुल चिकट झालेली नाही आहे. परतवून झाल्यानंतर इथे आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला छान अशी चव येते. तर इथे आपण ओलं खोबरं आता भाजीमध्ये व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. ओलं खोबरं परतवून झालेलं आहे. ओलं खोबरं परतवून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. भेंडीची भाजी पूर्णपणे तयार करून झाल्यानंतर आपण सर्वात शेवटी आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. मस्त झणझणीत चमचमीत अशी ही भेंडीची भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवून बघा. तर 1-2 मिनिटभर आपल्याला मिठाचा वापर केल्यानंतर भेंडीची भाजी परतवून घ्यायची आहे. तर इथे आपण आता 2 ते 3 मिनटासाठी भाजी छान परतवून झालेली आहे. भेंडीची भाजी परतवून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान मोकळी सुटसुटीत अशी तयार करून झालेली आहे. बिलकुल चिकट झालेली नाही आहे. मस्त झणझणीत आणि मसालेदार अशी भेंडी तयार करून झालेली आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. इथे मस्त अशी भेंडीची भाजी तयार करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसालेदार झणझणीत अशी भेंडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर ही मसाली भेंडी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.